नमस्कार, देशोन्नतीच्या टॉप 30 मध्ये मी धवल आणि मी विद्या आपलं स्वागत करते। जर तुम्ही नेहरूजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर 12 लाखांच्या उत्पन्नावर सरकारने तुमच्या पगाराचा 1/4 हिस्सा परत घेतला असता। आज इंदिराजींची वेळ असती तर तुमच्या 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 लाखांवर कर लागला असता, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। एसटी महामंडळात स्वमालकीच्या 2640 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत। पहिल्या टप्प्यातील 110 बसेस दाखल झाल्या आहेत। या बसेस वैशिष्ट्य म्हणजे त्या एसटी ओळख बनलेल्या परिवर्तन बसेसच्या धर्तीच्या अशा मोठ्या आकाराच्या आहेत, त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महानगरपालिकेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलेला आहे। रमेश बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी हा प्रवेश केला आहे। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाची आज सांगता 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। या समारंभाला अभिनेते रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली। लिंगभाव समानतेसाठी देशात समान नागरी कायद्याची आरोळी ठोकण्यात आली आहे। महिलांना न्याय द्यायचा असेल तर या कायद्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तर राज्यात थेट समान नागरी कायदा लागू होईल असे थेट संकेत दिले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। निगडी प्राधिकरणात हा बिबट्या वावरत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती। स्थानिक नागरिकांनी बिबट्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर बिबट्याला तात्काळ जेरबंद करत रेस्क्यू करण्यात आले। पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला। वसंत पंचमी निमित्त पंढरपुरात देवाचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। या निमित्त मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं। यासाठी प्रतिकात्मक विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला विवाहासाठी सजवण्यात आलं। गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या 17 वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्यानं नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला दाखल केलं। हे दाम्पत्य 4 दिवसांपासून उपाशी होते। पुढील खर्चासाठी त्यांना पैशांची गरज होती। ही परिस्थिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केलाय। छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीच्या घटनास्थळाहून आज मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे रायफल आणि बंदूक जप्त करण्यात आले। बिजापूर जिल्ह्यातील तोडका कोरचोली चकमकीत 8 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आलं। या ठिकाणी कालपासूनच एक सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। यात आज काही नक्षलवाद्यांचे साहित्य, रायफल आणि बंदूक घटनास्थळावरून जप्त करण्यात आले। नाशिक सुरत महामार्गावरील सातपुरा घाटाजवळ एक खासगी बस अनियंत्रित झाली आणि 200 फूट खोल दरीत कोसळली। बस अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मदत करण्यासाठी तातडीने धाव घेतली। तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली। अपघातात बळी पडलेले सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील होते। जे वाईट वागणार त्यांची मी सगळ्यांची वाजवणार हा सीझन गाजणार, त्यामुळे बिग बॉस मराठीचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। कलर्स मराठी घेऊन येत आहे मनोरंजनाचा तडका। पुन्हा एकदा रितेश देशमुख सोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका, असं कॅप्शन देत हा प्रोमो पोस्ट करण्यात आलाय। त्यामुळे मोठी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। वुमेन्स टीम इंडियाने ICC अंडर-19 T20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवलाय। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 9 विकेट्सनं धुव्वा उडवत एकूण आणि सलग दुसरा अंडर-19 वुमेन्स वर्ल्ड कप जिंकवण्याचा कारनामा केलाय। भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील 5वा आणि शेवटचा T20 सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे। दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। मी सर्व आमदारांची चर्चा केली, विरोध बिलकुल नाही। मी सर्व आमदारांना भेटलो आहे, विरोध मुठभर लोकांचा विरोध आहे। सर्व आमदारांनी शक्तीपीठाला समर्थन दर्शवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। माओवादी शेवटची घटका मोजत आहे। माजी सभापतींची निराशेतूनच हत्या केली, त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय।
वसंत पंचमी शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडपात संपन्न झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्यांची दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आलं होतं। एकंदरीत सर्वांचं मत आहे की बजेट हे कौतुकास्पद आहे। सामन्यांच्या फ्रंट पेजवर देखील बजेटवर भाष्य केलं आहे। रोजगाराला चालना देणारं बजेट आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्गुणपणे झालेली हत्या याचा समर्थन कदापिही होऊ शकत नाही। देशमुख कुटुंबियांच्या दुःखात भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्यायव्यवस्था तातडीने पावले उचलतील असं प्रतिपादन भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगडावर केलं आहे। माजी आमदार लता सोनवणे यांनी 100 बेडच्या ऐवजी 200 बेड्स रुग्णालय मंजूर करून आणलं आहे। लवकरच 200 बेडचं काम सुरू होणार आहे। चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटील यांना जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या। 1 वर्षापासून तडीपार आरोपी, देशी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगून शहरात फिरत असलेल्या आरोपीला गिट्टीगणन पोलिसांनी अटक केली आहे। मनीष उर्फ लक्की पिल्ले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांना गिट्टीगणन परिसरात एक तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती। बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला। या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत। रितेश देशमुखला पुन्हा एकदा पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। लाईव्ह शो मध्ये उदित नारायण यांनी महिलेसोबत केलं लिपलॉक। नेटकऱ्यांना संताप व्यक्त करण्यात आला। उदित नारायण यांनी स्पष्टीकरण त्याच्यावरती दिलं आहे। सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उदित नारायण यांचा व्हायरल व्हिडिओची चर्चा आहे। रॅम्प वॉक करताना अचानक सोनम कपूरला रडू कोसळलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। शाहिद कपूरच्या देवा चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसात चित्रपटाने 6.25 कोटींचा गल्ला केलाय। कबीर सिंग चित्रपटानंतर हा चित्रपट शाहिद कपूरचा यशस्वी चित्रपट ठरलाय। हर्षित राणा सामन्याच्या सुरुवातीला संघात नव्हता। सामन्याच्या मध्यंतरात शिवम दुबेला डोक्याला दुखापत झाल्याने बाहेर बसवण्यात आलं। त्याच्या जागी हर्षित राणाला संघात घेतले, पण आता यावरून वाद होऊ लागलेत। इंग्लंडचा जोस बटलर याने याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत टोला लगावलाय। भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या 4थ्या T20 सामन्यात गोलंदाज हर्षित राणाची बरीच चर्चा रंगली। त्याने इंग्लंडचे 3 विकेट्स घेत टीम इंडियाला सामना जिंकवून देण्याची मोठी कामगिरी बजावली। हर्षित राणा या सामन्याचा भाग नव्हता। त्याला सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी शिवम दुबेचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं आणि त्यानंतर त्यांनी ही कामगिरी केली। पण हर्षितच्या सामन्याच्या विरोधात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या जम्मू काश्मीर आणि बडोदा या सामन्याकडे लागून होत्या। या सामन्यांवर खरं तर मुंबईची पुढची वाटचाल अवलंबून होती। पारस डोगराच्या नेतृत्वात जम्मू काश्मीरने बडोद्याला 182 धावांनी पराभूत केला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा मोठ्या पुरस्काराने गौरव केलाय। 1 फरवरी रोजी मुंबईत BCCIच्या नमन पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने BCCIने मास्टर ब्लास्टर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने सचिन तेंडुलकर यांना सन्मानित केलाय। तर या होत्या आत्ताच्या घडीच्या टॉप 30 बातम्या। अशाच बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।